श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे। हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रु थोर, तयांचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले। प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी, धारण ते करून। दात दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्रजेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती। त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या। तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहरे। तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी म्हणसी कदा। त्या आपुल्या ब्रीदासी, जाग आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा। गजाननाचे परमभक्त, होते काही अकोल्यात, तयांची या सदनाप्रत, हमेशा यावे समर्थांनी। चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण, गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे। जिजीबाई पंडित, आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत, किती सांगू विबुध हो। एके वेळी अकोल्यात, आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरिणीत, मुक्काम त्यांनी ठेविला। एक भक्त मलकापुरी, विष्णूसा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा। त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला, हाच भास्कर होता झाला, समाधिस्थ अडगावी। तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णुसाला होते बळ, याच भास्कर पाटलाचे। भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णुसाच्या घरी, बोलावण्यास आला तो। मनोरथ येथील भक्तांचे, तुम्ही पुरविले असती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती। तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा, येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको। फार आग्रह करशील, तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी। दोरीसी दिधल्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको। भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया। मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊनी येण्याचा। ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी, चला आता स्टेशनावरी, गाडीत बसावया कारणे। ऐसा आग्रह करून, घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण, न्यावयासी श्रोते हो। भास्कराने विनवणी, स्टेशन मास्तरा करोनी, 12 जणांचा डबा त्यांनी, खाली करविला संतास्तव। महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत। तो गाडी सुटण्याचा, घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा, लीला केली ऐशारीती। जो डबा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला, बायकांच्या डब्यामध्ये।
आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पीरा, अक्कल कैसी तुझना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्याच्या हाता, तेथेच बैसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चित्ता, मुळीन त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला, बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे त्याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हाते न होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशा परी, मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढोनी, बहुआदर दाखवोनी विनंती केली महाराजा. तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचे वरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबा समोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापू साहेब जठार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची पार मिळाली बंगल्यावर. तै देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते, कैसे न कळले वाटते हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून, पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्याते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे, ते ऐकुनी एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थासी म्हणे चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तै वदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहातो शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपि त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ,
जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला, म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया. जठार म्हणते तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकांसी न जमू द्यावे, बंगल्या भोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर, बसविला एका जागेवर, महाराजांनी सहजलिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तांशी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी, धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडोनी, समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य, जठारांनी पाहता त्यास, दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात, का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्यांनी ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा, द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठारांचे भाषण, घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टींशी, महत्व न यावे निरर्थक. ते ऐकता भाषण, जठार गेले विरघळोन, जनरीतीचे याला भान, मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा, किंवा शुक्राचार्यसाचा, किंवा वामदेवाचा, हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारत, खचित आहे जीवनमुक्त, नये लाविता या प्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, परी अग्निहोत्र्यांना, कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून, ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे यांचे नागवेपण, आहे अग्नीचे समान, म्हणून याचा शिष्यगण, आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला, जठारांनी चित्ती भला, आणि हुकूम फरमाविला, त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित, भास्कराचे काम सत्य, होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला, ऐसा खटल्याचा निकाल झाला, जठारा पुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी, करशील का सांगमशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला, तेथून मंडळींनी केला, ऐशा प्रकारे विचार. समर्थांसी अग्निरथी, न बसवा येथून कल्पांती, विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस, चालला असे शेगावास, भक्त बैलांच्या गाडीस, बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी, आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनासी, जाऊनिया उतरले. याच वेळी यवन जातीचा, साधू मेहतावशा नावाचा, होता कुरुम गावी साचा, मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापुरावा प्रती, सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती, तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर, श्री गजानन साधूवर, बापुरावाने सत्वर, मनुष्य धाडिला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले, मेहताबशा येण्या निघाले, अकोल्यास या भले, समर्थासी भेटावया. अकोल्याचा मनुष्य, मध्ये भेटला रस्त्यास, जो आला होता न्यावयास,
महताबशा कारणे। तो मनुष्य भेटता क्षणी, की पुसू लागले मधुर वचनी। त्या मनुष्या लागुनी महताबशा श्रोते हो। तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला। आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महताबशा। पहा संत आल्याचे वर्तमान, कळले संता लागून। कोणी न सांगता जाण, त्रिकालज्ञ ते खरोखरी। महताबशाच्या संगाते, 2-4 यमन होते। अवघे येऊन सदनाते, उतरले बापुरावाच्या। दुसरे दिवशी प्रातः काळा, महताबशा होता जेथे बसला। महाराज आले तया स्थळा, निजलीले करून। महताबशाचे धरून केस, समर्थांनी ताडिले त्यास। त्या ताडण्याचा उद्देश, हाच होता विबुध हो। यवन जातीत जन्मून, काही न केला उपयोग जाण। यवनाचे आडदांडपण, नाही अजून गेले रे। या आडदांडपणानी, तत्वघात होईल जाणी। मृत्युलोकीचे अवघे प्राणी, चिंताग्रस्त होतील। तुझे महताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव। दोषरूपी तमावाव, तुझ्या पुढे मिळू नये। हा द्वेषरूपी अंधार, वाढत चालला वरचेवर। याची नाही तुला खबर, म्हणून तुझला ताडिले। ऐसा मिळता इशारा, महताबशा तोषला खरा। साधूच साधूच्या अंतरा, जाणता ती निसंशय। जेव्हा महताबशा ते ताडिले, तई संगतीचे यवन भले। कावरे बावरे होते झाले, तो प्रकार पाहून। महताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हा पासी। जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम। शेख कडू शिवाय जाण, गेले चौघे निघून। तो द्यावयासी आमंत्रण, बच्चूलाल पातला। म्हणे उद्या दया घना, यावे तुम्ही भोजना। या दासाची या सदना, हीच आहे विनंती। दुसरे दिवशी तांग्यात, बसवुनी समर्थाप्रत। मोठ्या थाटांनी मिरवित, निज सदना आणिले। परिसमर्थ तांग्या खाली, उतरले नाहीत मुळी। तेने मंडळी चिंतावली, म्हणे का न उतरती हे। तसाच तांगा नेला परत, बापुरावाच्या सदनाप्रत। मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थे ऐसे का केले। काल आमंत्रण घेतले, आज तांग्या खाली न उतरले। याचे कारण शोधिते झाले, आपापल्या बुद्धीने। त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्याप्रत। मला समजले इंगित, या गोष्टीचे ये वेळा। महताबशाला वगळिले, म्हणून महाराज नाही उतरले। भोजनाचे कान केले, महताबशाला आमंत्रण। आता घेऊन दोघासी, बसवून एका तांग्यासी। म्हणजे ते निश्चयेसी, उभयताही येतील। तेच वाक्य खरे झाले, दोघालाही मिरवित नेले। महताबशाला उतरविले, मंदिराजवळील थेटरात। श्रीरामाच्या मंदिरी, गजाननाची उतरली स्वारी। परी तेही गेले अखेरी, उठोनिया थेटरात। अवघ्यांची झाली भोजने, मग महताबशा लोकास म्हणे। मला तुम्ही तिकीट देणे, पंजाबचे काढून। तै शेख कडू बोलला, त्या महताबशा फकीराला। तुम्ही कुरुमच्या मशिदीला, टाकून कैसे जाता हो। ती मशीद बांधून, पंजाबाशी जावे आपण। काम अर्धे टाकून, जाणे उचित नसे तुम्हा। महताब शेख कडूशी, बोलता झाला प्रेमेशी। आग्रह धरू नकामशी, ये वेळी निरर्थक। गजाननाचा हुकूम झाला, मजसी पंजाबात जाण्याला। आता एक क्षणही या स्थळा, मी न राहू शके हो। समर्थांच्या कृपे करून, मशिदीचे काम पूर्ण। होईल माझे हे वचन, सत्य तुम्ही मानावे। धर्माविषयी द्वैत,
संता ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊळ मशिदीची, तुम्ही नका वाढवू साची, ती वाढता दोघांची, आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदींचे, एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे, मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा, आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा, मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण, हिंदू आणि मुसलमान, हे एकाच देवापासून निर्माण सती जाहले. धर्म बापा ज्याचा त्यांनी, प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्यांच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी, सौख्य लांब तोवरी, जामशीद होईल पुरी, गजाननाच्या कृपेने. महताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले, या गोष्टीचे पाहिजे केले, मनन हिंदू यवनांनी. पहा महताबशाला जरी, ताडिते झाले साक्षात्कारी, परिद्वेष नवता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहालागी घेतल्या विना, भोजनान गेला योगी राणा, हे मुद्दे मनी आणा, या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची, कांता एक होती साची, तिला भानामतीची, बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात, घटके माझी वस्त्राप्रत, अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर, फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चीर, जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी, ती बापुरावाची कामिनी, क्षीण गेली होबोनी, अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला, बापुरावे जाणत्याला, आणले बाहून अकोल्याला, परीन झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात, श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला, भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा, आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा, भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन, बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून, दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली, तेथेच का हो राहावी भली, गुरुराया ही ओंगळी, घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून, गजाननांनी अवलोकन, केले निज कृपे करून, बापुराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची, भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची, सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत, महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत, बंधू आपला म्हणोनी. त्याच्या मठा शेजारी, एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी, बसले गजानन महाराज. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले, वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती, लोकसाशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदायमुना भागीरथी, तुम्हासाठी येते असती, आणखी तीर्थे आहेत किती, हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण, या तीर्थांनी मला स्नान, आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना, मी न येथुनी हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा, कैक म्हणाले या रीती. खरोखरी हा आहे पिसा, शेगावनादी लागला कैसा, जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत, उकळ्या उठल्या अगणित, श्रोते एका निमिषात,
विहीर भरली पाण्याने, हजारी कारंजाच्या परी, गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी. त्या विहिरीचे ते धवा, लोका म्हणती गजानन, या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन. विहिरी माझी उतरण्याचे, गंगा यमुना गोदावरी, वरती आली आहे खरी. स्नान साधा ये अवसरी, या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान, घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी, ते ते पुरवी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागूनी, असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद जाहल्या. नरसिंगजीस भेटून, निघून गेले दयाघन. शेगावासी बैसून, मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ति श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारक होवो भवाब्धीत, भाविक भक्ता कारणे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 17 समाप्तः.